पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट संपादन केलेले. करण ठाकूर ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. राऊंड विकेटनं जाऊन कट काढण्याचा प्रयत्न यष्टांच्या मागे लव मात्रेचा प्रतिम झेल आणि पहिला मोठा धक्का लागत असताना साई पॅकर्सला. नवीन बॅटर सँडी आला मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरिता. क्रमांक 3 वरती पहिल्याच बॉलवरती विकेट. करण ठाकूर ची सुंदर सुरुवात. चांगला चेंडू देखील फुलर लेनचा पाहायला मिळाला. फक्त दिशा दिलेले ग्लान्स करत असताना चेंडू वेगाने चाललेला आहे फाईन लेग रिजन मध्ये. चेंडू चिचून फेक करेपर्यंत 2 धावा धावून घेतलेल्या आहेत. 2 धावाने धावांचा श्रीगणेश शोध असताना स्कोरबोर्ड 2 वरती आपल्याला पाहायला मिळतो. 4 ओव्हरची ही देखील महत्वपूर्ण मॅच. षटकातील पुढील चेंडू मोठी अजय. चेंडू पुन्हा एकदा लॉंग स्टॉपला वेगानं चाललेला आहे. तेवढी चांगली फिल्डिंग. दावीतनं एक सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीने संघाचे धाव सांगितलं तर 1 पुढे स्कोरबोर्ड 3 वरती आहे. यावेळेचा फटका प्रतिम. टायमिंग प्रचंड सुंदर. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील फटका प्रतिम खेळेल. तेवढाच वेगानं तिकडे फिल्डर देखील तेजस पोचला. उचलून फेक करेपर्यंत 2 धावा मिळतील इकडनं. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जातीये पुढं. धावफलक 11 वरती. स्कोरबोर्ड षटकातील पुढील चेंडू करण ठाकूरनं इम्प्रेस केलेले. काल देखील ग्रामीण फॉर्मॅटमधून त्यांचा संघ क्वालिफाय झालेला. मेगा फायनलमध्ये आज खेळतील ते आणि आज खुला गट. अप्रतिम फटका. जबरदस्त शॉट. क्लासिकल ओव्हर द कव्हर. सिक्सर. सिक्सरनं संघाची धावसंख्या फ्लाय होते 17. 17 धावा. वेगवान चेंडू मात्र ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे. स्कोरबोर्ड 18 वरती. भूषण. नेक्स्ट बॉल. अतिरिक्त बॉन्स आणि येत असताना व्हाईट बॉल. 1 फॉर दी ओव्हर. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढं. 19 धावा. अगोदरच खेळले बॉडीला म्हणता चेंडू. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. लेग बायची धाव विकेट एक मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे. स्कोरबोर्ड एकूण पाहतो आपण 20 वरती आहे. दुसरं षटक मार्ग असतं. साई पॅकर्स अगेन्स्ट स्वर्गीय अंकुश मात्रे प्रतिष्ठान. पुन्हा अतिरिक्त बॉन्स आणि आता नो बॉल असणार आहे कारण अनफोर दी ओव्हर
मग अशी झालं होतं आणि आता अतिरिक्त बॉल जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा नो बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून पाहायला मिळेलच. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 जाते पुढं स्कोरबोर्ड 21 वरती. यावेळीची लेंथ चांगली, टप्पा देखील चांगला आहे. मात्र थोडेसे नाराज स्वतःवरती आहेत की अगोदरच खेळण्याचा प्रयत्न केला. विकेटवरती पाणी साठलेलंच आहे कारण आज सकाळपासूनच पाऊस बरसतोय. अतिरिक्त बॉन्स पुन्हा एकदा पाहायला मिळाला. चेंडू वेगानं चाललेला आहे थर्ड मॅन मध्ये आणि येत असताना व्हाईट बॉल प्लस धाव देखील. दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 धावा. मसामिंग जेलची टाच शक्यता आहे. विकेट किपर लवू जेलच्या खाली चूक होणार नाही फलंदाज बाद. चांगला चेंडू आहे. पावसाच्या सरी पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत. आला डॉट बॉल. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या दुसऱ्या षटकामधील 4 ओव्हरची मॅच. पुढचा चेंडू यावेळेचा फटका प्रतिम खेळ. टायमिंग प्रचंड सुंदर आहे. फिल्डर फक्त पाहता ते चेंडू चाललेला आहे. स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सरने संघाची धावसंख्या 6 न जाईल पुढे 29 धावा. रन रेट सध्या तरी आपण खूप चांगला पाहतोय आपल्या डावामध्ये साई पाकरच्या माध्यमातून. अजून एक शॉट कडक. 4 धावा मिळतील. 2 ओव्हरचा केस संपला. हेल्दी रन रेट आहे. धावा ऐकून पाहतो आपण धाव फलकावरती 2 ओव्हर अखेरीस धावा आहेत 33. रोशन थर्ड ओव्हर मध्ये. रोशनचं भव्य स्वागत केलेलं आहे. पाठवलाय लॉंग ऑनच्या दिशेनं सिक्सर. 39 धावा धावा पुस्तकावरती. प्रचंड वेगाने होता.
डॉट बॉलनं पुन्हा कमबॅक केलं रोशननं. सिक्सर आल्याच्या नंतर डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा चेंडू ओद विकेट ना. हा देखील प्रचंड वेगाने आहे. सुपर आणि क्लास बॉलिंग. सिक्सरच्या नंतरचे 2 चेंडू चांगला लेंथ आणि चांगल्या टप्प्यावरती रोशनच्या माध्यमातून. लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न रोशनच्या अगेन्स्ट केला जरूर, मात्र चेंडूना बॅटचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. येत असताना एक सिंगल एक्स्ट्राची आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे स्कोरबोर्ड 40. पुढचा चेंडू रोशन फॉलो केलं जरूर बॅटरनं, आता चेंडूना बॅटचा संपर्क आलाच नाही. व्हाईट बॉल प्लस धाव देखील एकूण 2. 42. प्रचंड वेगानं होता. पुन्हा लॉंग स्टॉपला चांगली फिल्डिंग. धावेतनं मिळते एक सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे. धावफलक 43. 43 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक. अजूनही येणारे 6 चेंडू, एकूण 7 चेंडू बाकी आहेत पहिल्या डावातील. मोठी ज्योती की काय चेंडू पुन्हा शॉट थर्डमॅनच्या दिशेनं खराब फिल्डिंग झालेली आहे. धावा मिळतील 4. षटक संपला. तिसरा 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या खेळी धावा आपण 5 धावा झालेले आहेत. 47. 47 धावा. झालेला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. दर्शनचा पहिला चेंडू प्रचंड वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. रनआउटची संधी आहे की काय. डावीकडनं एक सिंगल मेल. पहिल्या मॅचमध्ये कदाचित बॉलिंग सुदर्शनला मिळाली नव्हती. दर्शनला मानेराचा सुपरस्टार बॉलर बॉलिंग करत होता विकी जोशी. आता काही कारणास्तव टीम मध्ये नाहीये. दुखापत त्याला झाली. इंजर्ड झालेला आहे तो.
रवींद्र जोशी उर्फ बच्चा आणलेश. रन किती निलेश? 4 धावले. चौकार. नेक्स्ट बॉल पूल केलाय, मात्र विजय पोहोचेपर्यंत चेंडू पोहोचला गोलूच्या वेगानं. चौकार. अब तक 56. षटकातील अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत. व्हाईट बॉल. 57 धावा धावफलकावरती. यावेळेचा फटका पुन्हा हवेत खेळले. जरूर फिल्डर आहेत ते फक्त ऑडियन्स मधून असतील. आला सिक्सर. व्हाईट बॉल. एकूण 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या अखेरीस धावा जर आपण बघितल्या एकूण 68 68 आणि 69चं चेस या मॅच मध्ये मोठं असणार आहे विजयाकरिता. लक्ष मात्रे मोबाईल घेऊन झाले.
सन्मान्य आमचे प्रदीप शेठ मडवी सध्या ऑनलाईन आनंद घेत आहेत. श्री मलंग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष प्रदीपजी, आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे नगरसेवक ट्रॉफीच्या माध्यमातून. मोठी चेस 69 आणि सेकंडला करण आणि बॉलिंग मागवादी बॉलर सँडी हिलाल. व्हाईट बॉल. नेक्स्ट बॉल. अप्रतिम फटका, टायमिंग प्रचंड सुंदर. ठाकूरच्या बॅट मधून पहिला आला सिक्सर. आणि हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. याच्या अगोदर 1 आला होता आणि पुन्हा अतिरिक्त आपण बघितलं बॉन्स आणि आला नो बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या जर 1 न पडत. स्कोर बोर्ड कोणी कोण धावा बघतोय 8 आहेत. पुढील चेंडू. विकेट किपर बीट. चेंडू वेगाने चाललेला लॉंग स्टॉप मध्ये आणि 1-2 का 4. धावा 4. पुढील चेंडू. पण आता समोर खेळ डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. चेंडू शिवसून फेक करेपर्यंत एक धावीत नमेल आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झालं 1 न पुढं. स्कोर बोर्ड आपण एकूण पाहतोय 13 वरती. नो बॉल. जेव्हा जेव्हा अतिरिक्त बॉन्स आता होईल, कारण का पहिलाच बॉलवरती अतिरिक्त बॉन्स आपल्याला पाहायला मिळाला. ऑन झालं होतं अंपायरकडनं. त्याच्यानंतर पुन्हा अतिरिक्त बॉन्स आणि आला हा नो बॉल. येणारा चेंडू फ्रीट. ओद विकेटना कट करण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या अतिरिक्त पुन्हा एकदा चेंडू बाहेर आहे. व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे 15. 15 धाव आहेत. फ्रीट चेंडू कंटिन्यू असणार आहे. करायचे आहेत 69. यावेळेचा फटका प्रतिम खेळ आहे. फ्रीटच्या बॉल वरती आला. मिड विकेटला सिक्सर. यावेळेस अजून एक फटका प्रतिम आहे. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू वेगाने चाललेला आहे. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. (25) 25 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू. आता चिल्लन चांगले. टप्पा देखील चांगला आहे. पहिला षटकाचा खेळ संपलाय. 69 करायचे असताना पहिल्या वर्षाखेरीज धावा आपण धावफलक झालेला आहेत 25. एक खेळाडू
बिनबाद 25 धावा आहेत. काही फलंदाज बाद झाला नाहीये. पहिला ओव्हरचा खेळ संपला. गणेश शरद बॉलिंग मागवादी सेकंड ओव्हरमध्ये पहिल्या वर्षा अखेरीस 25 धावा आपल्याला पाहायला मिळाला. 69च्या चेस असताना चांगली सुरुवात केली करणारी नितेशनं. या चेंडूमध्ये गती वेग सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळाल्या. मात्र चेंडू ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर येत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धाव सांगितलं 1 न पुढे 26 धावा धापाल करते. 69 या मॅच मध्ये करायचे आहेत. स्वर्गीय अंकुश मात्र बदिष्टान साई पॅकेरच्या अगेन्स्ट महत्वपूर्ण मॅच. जिंकणारा संघ क्वालिफाय होईल सेमी करिता. पुढचा बॉल आताची लेन चांगली. आताचा टप्पा देखील चांगला गणेशचा. येत असताना डॉट. यशोता विकेट किपर झाले. बीट सिंगल झालेले कम्प्लीट. सेकंडचा कॉल आहे. 2 धावा इकडनं मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जातीय पुढे. धावा धाव करते 28. 28 झालेल्या आहेत. करायचे 69 आहेत. दुसरा षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. नगरसेवक चषक पुढील चेंडू पूल करायचं होतं. टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये. चेंडूला शॉर्ट मिड विकेट मध्ये. धाव एक सिंगलच मिळेल. पुढे चेंडू चांगले लेंथ आहे. चांगला टप्पा आहे. पहिल्या षटकामध्ये 25 आल्या होत्या. त्याच्यानंतर गणेशने केलेला कमबॅक वाखण्याजोगा आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट टू विकेट बॉलिंग नियंत्रण आहे चेंडूवरती. टप्पा भरपूर सुंदर. बॅटरला रीट करून बॉलिंग होती. त्याचा बेनिफिट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय साई पॅकर्सला मॅच मध्ये. चेस मोठी आहे. धाव आली नाही तर थोडासा दबाव वाढू शकेल. रन रेट वेगवान होता चेंडू. विकेट किपरच्या पाठी वेगानं नॉनस्टॉप मध्ये गेलेला आहे. नो बॉल. अजून लय लांब अंतर नको नाही.
या 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 2 न जातीय पुढे एकूण 31 धाव आहेत स्कोर बोर्ड वरती. गणेश फटका प्रतिमे पूलचा जबरदस्त शॉट ठाकूरच्या बॅटमधून आक्रमण सिक्सर. पुढील चेंडू गणेश समोर ठाकूरच्या बॅटमधून अजून एक जबरदस्त शॉट. चेंडू थेट पाठवलाय डाकल्या डोंगरीमध्ये सिक्सर. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 वर्ष अखेरीस आपण रन्स बघितले ते कोण धाव पालकावरती 43. 43 धावा 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये विजयाकरिता 12 चेंडू 26 ची गरज. हर्षद बॉलिंग मागवती थर्ड ओव्हर मध्ये 12 चेंडू 26 ची गरज आहे. स्वर्गीय अंकुश मात्र प्रतिष्ठान आहे संघाला जिंकण्याकरिता. चांगला शॉट समोर खेळत असताना डीप मधून फिल्डर वेगाने चालला तिकडे पोहोचला देखील. चेंडू चुस्तून फेक करेपर्यंत सेकंडचा कॉल आहे नितेशचा. धावा इथनं मिळतील 2. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे 45 धावा 24 अजूनही गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि करायचे आहेत 24. नेक्स्ट बॉल हर्ष यावेळेचा फटका हवेत खेळ जरूर मिस सामिंगे. झेलची शक्यता मात्र झेल घेणार कोण हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. 2 कंप्लीट झालेला आहे. तिसरीचा प्रयत्न चालवला होता. धावा इथनं मिळतील 2. पावसाचा जोर आणि पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. पावसाळी क्रिकेट म्हटलं की पाऊस पडणं गरजेचं आहे आणि पावसामध्ये खेळण्याची एक वेगळीच मजा. काल देखील धुवाधार पाऊस झाला आणि आता देखील पावसाला इव्हिनिंगच्या सेशनमध्ये सुरुवात झालेली. थंडी थोडीशी वाजायलाच खेळाडूंना. सकाळपासून पाऊस येत जात होता. षटकातील पुढील चेंडू हर्ष समोर नितेश भोईर. ओव्हर विकेट. वेगवान चेंडू आणि मोठा आहे जीवन चेंडू चाललेला थर्ड मॅनच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग धावीतनं एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण एकूण बघतो झालेली 48 वरती पोहोचलेली आहे. अजून या मॅच मध्ये विजयाकरिता करायचे आहेत. हा बॉन्सर
एक धाव ते इथं मिळते. कशात बघायचं ते रिव्ह्यू कुठे आहे? अंपायर कॉल आहे. तुम्हाला जे द्यायचं ते द्या निर्णय. आउट असेल तर आउट द्या, रन असेल तर रन द्या, पण जे काय निर्णय घ्यायचा तुम्ही घ्या. निलेश फलंदाज बाद. ए बी भाई आरामात. एकवीस धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. तेजस भुईर नवीन बॅटर. बोल तर खेळला मात्र बॅट ग्रिप झाली की काय का ट्रिप झाली. सात चेंडू 19 धावेची गरज आहे. रन शिकून झालेला आहे धावा फलकावरती 50. 50 कंप्लीट झालेले. हाफ सेंचुरी. पुढील चेंडू सामेंगे जेलची शक्यता नसणारच आहे. वेगान तिकडे फिल्डर पोहोचला. चेंडूची उचलून फेक करणार. रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. सहा चेंडू 18 धावेची गरज आहे.
डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे. अप्रतिम शॉट आणि आला सिक्सर. समीकरण चेंडू शिल्लक येणारे 4 आणि रन करायचे 12. 4 चेंडू आणि 12 धावेची गरज. पुढील चेंडू फटका तर चांगला खेळ आहे, मात्र फिल्डर तेवढाच वेगानं पोहोचतील. 2 झालेले आहेत कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नसणार आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉलमध्ये विजयाकरिता 10 धावेची गरज. मागची देखील मॅच आपण बघितली, शेवटच्या बॉलपर्यंत आली होती. त्या बॉलमध्ये 4ची गरज असताना अमोलनं सिक्सर मारला होता. चेंडू शिल्लक आहे 3. रन्स करायचे आहेत 10. 3 बॉल 10. वेगवान होता चेंडू, प्रचंड वेगानं आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र विकेट इथनं सॅक्रिफाईस करा ते फलंदाज बाद. दोन बॉल 10ची गरज आहे. फटका तर चांगला खेळलेत आणि आला चौकार. आता गोल्डन षटकाराचीच गरज आहे. एक चेंडू 6 धावेची गरज आहे. लव मात्रे जबरदस्त मॅच. मागची देखील आपण जे मॅच बघितली शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला पाहायला मिळाले, तेव्हा अमोलनं सिक्सर मारून सामना संपवला होता. आणि आता इकडं एका बॉलमध्ये 6ची गरज आहे. लव मात्रे साखे गेनलायत. गोल्डन सिक्सरच मारायचे. चांगली मॅच. एक बॉल 6. चेसिंग कंपल्सरी आहे. सिक्सरच मारावा लागेल. आणि आला व्हाईट बॉल. एक बॉल 5ची गरज. पुढचा बॉल. नो बॉल. एबी नो बॉल.
चला घ्या लगेच आता फिल्डिंग लावून घ्या. झालंय ते झालंय. एक बॉल 4ची गरज आहे. विचार करून काय होणार नाहीये. या पुढच्या सगळ्या मॅचेस 2-2 ओव्हरच्याच आहेत. एक बॉल 4ची गरज. पुन्हा संधी आलेली आणि हा सामना जिंकला आहे साई पॅकर्सनं. चला आपण लगेच टॉस करू या रोहित समोर. शाबिर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. शाबिर झालं या आपण. चला साई पॅकर्सचे कॅप्टन्स आपण या लगेच टॉस करीता आणि हंसे कल्याण डोंबिवली या पुढची सेमीफायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. साई पॅकर्स कॅप्टन चला या लवकर. चला साई पॅकर्सचे कॅप्टन आपण टॉसला या लगेचच. आपल्याकडे वेळ नाहीये अन्यथा मॅच पण आपण टॉसवरच घेऊ मग.